बाबाला प्रॉमिस मागितल्यानंतर बाबाने त्याला प्रॉमिस केलं. मला म्हणलं केलं प्रॉमिस. मुलाला म्हणलं माग काय मागायचं ते. त्या मुलाला पाय नव्हते आणि त्या मुलाने बाबाने एक गोष्ट अशी मागितली आणि बाबाला सांगितली की बाबा तुम्ही आता प्रॉमिस केलंय. आणि मग प्रॉमिस केल्यानंतर तो मुलगा बाबाला म्हणाला की बाबा मला धावपट्टू व्हायचा आहे. ज्या पोराला पाय नाहीत तो पोरगा वडिलांना मागणी करतोय की मला धावपट्टू व्हायचंय आणि तो मागणी करण्याच्या आधी वडिलांच्याकडनं प्रॉमिस घेतोय आणि वडील पण त्याला प्रॉमिस देत आहेत. वडिलांनी प्रॉमिस दिलेलं होतं. जेव्हा त्याची मागणी ऐकली तेव्हा वडिलांच्या डोळ्यातनं अश्रू आले. कारण धावपट्टू होण्यासाठी पाय लागतात आणि त्या मुलाला पायच नव्हते. परंतु बाप हा बापच असतो, लक्षात ठेवा. बापाची बरोबरी या जगामध्ये पहाडाला सुद्धा करता आली नाही. त्यामुळं बापाची बरोबरी या जगातल्या कोणत्याही अथांग समुद्राला सुद्धा करता आली नाही. कुठल्याच मोठ्या कोणत्याही गोष्टीत बापाची बरोबरी करता आली नाही. आणि वडिलांनी शेवटी असं सांगितलं की हरकत नाही. वडिलांनी त्याला पाय बसवले, त्याचा सराव चालू केला, त्याला हळूहळू चालायला शिकवलं, पळायला शिकवलं, त्याला धावायला शिकवलं आणि मग तो शाळेच्या स्पर्धेमध्ये गेला. शाळेच्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर त्याचे जे पाय होते ते पाय त्यांनी सॅकमध्ये ठेवले होते आणि सॅक पाठीवर होती. तो वॉकरवर शाळेमध्ये गेला. तुमच्यासारखीच मुलं होती, मैदान होतं आणि मैदानात गेल्यानंतर त्याच्याकडे काही विद्यार्थी म्हणले की तू कशाला आला इथे. तर तो म्हणला मी धावायला आलोय, स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलोय. तो स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलोय म्हणल्यानंतर पोरं हसायला लागली की अरे स्पर्धेमध्ये पाय लागतात, तुला पाय कुठं आहे. तर त्यांनी सांगितलं की माझे पाय जे आहेत ना ते कोपऱ्यात उभा आहेत आणि वडील म्हणजे माझे पाय आहेत, आई म्हणजे माझे पाय आहेत आणि हेच पाय माझ्या या पायापेक्षा महत्वाचे आहेत. आणि त्यांनी सांगितले की त्या पायाच्या जीवावरच मी इथं आलोय. त्यांनी बाजूला सॅक ठेवली, त्या सॅक मधले पाय काढले. पाय काढल्यानंतर त्याला जोडले, स्वतःच्या स्क्रूडी पायाला, त्या अर्ध्या पायाला जोडले. धावायला सुरुवात करण्यापूर्वी कोपऱ्यात उभा असलेल्या वडिलांकडे त्यांनी पाहिलं आणि कोपऱ्यात उभा असलेल्या वडिलांच्याकडे पाहून त्यांनी एकदा कटाक्ष टाकला. धावायला बाकी उभारलेली मुलं सगळ्याला पाय होते, त्याला एकही पाय नव्हता आणि दोन्ही पाय नकली. त्यांनी एका ह्याच्या खेळाडूकडे बघितलं, या खेळाडूकडे बघितलं, परंतु त्याच्यापेक्षा त्यांनी बघितलं कोणाकडे तर कोपऱ्यामध्ये उभा असलेल्या वडिलांच्याकडे बघितलं. कारण वडिलांनी त्याला धाव म्हणून असं बेस्टलक केलं होतं. आणि ज्यावेळेला वडील असा बेस्टलक करतो ना त्यावेळेला आपण कधीच हरत नसतो, लक्षात ठेवा. ज्यावेळेला आई बेस्टलक करते त्यावेळेला आपण कधीच हरत नसतो. तसंच त्या मुलाला वडिलांनी बेस्टलक केलं. तो धावायला लागला, सुरुवातीला मागे पडला. सगळे पाय असणारे विद्यार्थी धावले, पुढे गेले. थोडं पुढे गेलं तर त्यांनी पुन्हा वडिलांकडे बघितलं. वडील म्हणले धाव बेटा. वडिलांचं हे वाक्य त्याला मंत्रासारखं काम करून गेलं आणि तो धावत गेला. वेग वाढवला, इतका वेग वाढवला की आयुष्यामध्ये पहिल्यांदा शाळेच्या शर्यतीमध्ये पाय असलेल्या खेळाडू बरोबर धावलेला, पाय नसलेला खेळाडू त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये पहिला आला. तो वडिलांच्याकडे गेला, मिठी मारली, म्हणला तुमच्यामुळे मी पहिला आलोय. अनेक वर्ष गेली. वडिलांनी म्हणले की आता तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे. तो 25 वर्षाचा झाला. तो वडिलांच्या बरोबर बसला आणि त्यांनी सांगितले की बाबा आणखी एक प्रॉमिस आहे माझं, एक पूर्ण करा. आता वडील म्हणले याच्यापेक्षा मोठं प्रॉमिस काय असेल, मी तर ते पूर्ण केलंय. तर तो असं म्हणाला की बाबा मला ऑलिम्पिक खेळायचंय. आता ऑलिम्पिक ही जगाची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये पाय नसलेला एखादा मुलगा म्हणत असेल की मला ऑलिम्पिक खेळायचंय, त्यावेळेला त्याच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. आणि म्हणून त्यांनी मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यालाही होकार दिला. वडिलांनी त्याचा सराव चालू केला. वडिलांनी त्याची प्रॅक्टिस चालू केली. ऑलिम्पिकची स्पर्धा आली, चाचणी झाली. चाचणीमध्ये तो पास झाला. चाचणीमध्ये पास झाला, त्याचं निवड त्या ऑलिम्पिकसाठी झाली. परंतु दुसऱ्या बाजूला आजारी असलेल्या आईचं मात्र निधन झालं. परंतु निधन होण्यापूर्वी आईने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी मुलासाठी होती. ती चिठ्ठी अतिशय महत्वाची आहे. ती चिठ्ठी ती मरण्यापूर्वी, निधन होण्यापूर्वी तिने तिच्या नवऱ्याकडे अर्थात त्या मुलाच्या वडिलांकडे दिली आणि त्यांना सांगितलं की ही चिठ्ठी माझ्या मुलाला तेव्हा द्या जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चिठ्ठी त्याला गरजेची आहे. ऑलिम्पिकची स्पर्धा जवळ आल्यानंतर वडिलांनी त्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुझ्या आईने एक चिठ्ठी मला दिली होती, आज मला ती चिठ्ठी तुला द्यावीशी वाटते. आई जगात नाही, त्याला दुःख झालं. वडिलांनी चिठ्ठी त्याच्या हातात दिली. तो रूम मध्ये गेला आणि ती चिठ्ठी वाचायला लागला. एखाद्या आईनी एखाद्या मुलाला चिठ्ठी कशी लिहावी, त्या चिठ्ठीचा नीटचा अर्थ एखाद्या मुलाने कसा लावावा याचं उत्तम उदाहरण आहे. ती चिठ्ठी वाचायला लागलं. त्या चिठ्ठीमधलं पहिलं वाक्य होतं
माय डिअर सन आय लव्ह यू. माझ्या प्रिय मुला, माझं तुझ्यावर विलक्षण प्रेम आहे. आईची चिठ्ठी मुलाला लिहिली बघा. ती आई म्हणते, प्रिय मुला, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आईचं दुसरं वाक्य आहे, बेटा माझं सोड, तुझ्या वडिलांचं तुझ्यावर विलक्षण प्रेम आहे. आईचं तिसरं वाक्य आहे, आमच्या दोघांचंही राहू दे, तुझं आमच्या दोघांवर विलक्षण प्रेम आहे. काय आईची चिठ्ठी आहे बघा, तिचा मोठेपणा बघा. आई म्हणते, पहिलं माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. दुसरं वाक्य आहे आईचं. आई म्हणते की माझ्यापेक्षा तुझ्या वडिलांचं तुझ्यावर जास्ती प्रेम आहे. आईचा मोठेपणा तिसऱ्यांदा बघा. आई म्हणते, आमच्या दोघांचंही राहू दे, तुझंच आमच्या इतकं प्रेम आहे ना, आम्ही कमी पडतो इतकं तुझं आमच्यावर प्रेम आहे. आणि आई पुढे लिहिते, तू स्पर्धेत आहेस, धावण्याच्या स्पर्धेत आहेस याची जाणीव मला आहे, म्हणून मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर मीच देणार आहे. आई पहिला प्रश्न विचारते, बेटा तू धावण्याच्या स्पर्धेमध्ये आहेस. धावण्याच्या स्पर्धेमध्ये 10 खेळाडू आहेत. त्या 10 खेळाडूच्या मध्ये जो पहिला पोहोचला त्या रेषेपाशी, तो हरला की जिंकला? आईचं उत्तर आहे, बेटा तो जिंकला. आईचा दुसरा प्रश्न आहे, बेटा जो पहिला तिथे पोहोचला तो जिंकलाय, जो सर्वात शेवटी तिथे पोहोचला तो हरला की जिंकला? आईचं उत्तर आहे, बेटा तो सुद्धा जिंकलाय. आईचा तिसरा प्रश्न आहे, बेटा जो सर्वात पहिला तिथे पोहोचला तोही जिंकलाय, बेटा जो सर्वात शेवटी तिथे पोहोचलाय तोही जिंकलाय, मग या स्पर्धेत हरलं कोण? त्यावेळेला आईच खाली उत्तर देते, ते उत्तर तुमच्या सगळ्या मुलांसाठी महत्वाचं आहे. आई असं म्हणते की त्या स्पर्धेत हरली ती माणसं जी मैदानावरच नव्हती, ती सगळी हरली, आणि जो मैदानावर आहे तो प्रत्येक माणूस जिंकलाय. आणि मला खात्री आहे या क्षणाला तू मैदानावर आहेस, याचा अर्थ आज तू जिंकलाय. लक्षात ठेवा, तरी चिठ्ठी वाचली. चिठ्ठी वाचत त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं. तो वेगाने वडिलांच्याकडे गेला, वडिलांना घट्ट मिठी मारली आणि वडिलांना म्हणला की बाबा प्रॉमिस, आईची आणि बाबांची आठवण आहे आणि तुमच्या दोघांची आठवण, स्मरण आणि चेहरा घेऊन त्या स्पर्धेत मी उतरेन. ऑलिम्पिकची स्पर्धा आली, त्या स्पर्धेमध्ये तो उतरला. स्पर्धा सुरू झाली, गॅलरीत वडील पुढे उभा आहेत. वडिलांनी गॅलरीतून त्याला बेस्ट लक केलं. तो धावायला सुरुवात करतोय. पुन्हा बाजूबाजूला बघितलं, सगळ्याला पाय आहे, याला पाय नाही. नकली पाय बसवलेला हा पोरगा तिथे गेलाय. स्पर्धा ऑलिम्पिकची, जगाची स्पर्धा आहे. गावाची नाही, शहराची नाही, जिल्ह्याची नाही, राज्याची नाही, देशाची नाही. ही स्पर्धा जगाची होती. जगाच्या स्पर्धेमध्ये पाय नसलेला एखादा तरुण पाय असलेल्या इतर जागतिक स्तरावरच्या खेळाडूंच्या बरोबर धावण्यासाठी सज्ज आहे. आणि तो सज्ज इतक्याच कारणासाठी आहे की त्या गॅलरीमध्ये त्याचा वडील उभा आहे आणि त्या वडिलांनी दिलेला तो आत्मविश्वास आणि त्याच्या जीवावर तो त्याच्यासाठी सज्ज आहे. आणि स्पर्धा सुरू झाली. स्पर्धामध्ये तो सुरू झाला तर धावायला लागला. धावता धावता लक्षात आलं त्याच्या आपला वेग कमी झालाय. बाकी खेळाडू पुढे निघून गेले. स्पर्धा ऑलिम्पिकची, सगळ्या जगाचं लक्ष त्या स्पर्धेकडे लागलेलं आहे. त्या खेळाडूंवर फोकस आहे की ज्या खेळाडूला पाय नाही, पाय नसलेल्या त्या खेळाडूला तिथं फोकस करतात आणि मग तो धावायला लागतो. पुन्हा लक्ष देतं, मध्ये गेल्यानंतर आपला वेग आणखी कमी झालाय. आपला वेग कमी झालाय त्याच्या लक्षात आलं. एकदम त्याला आईचा चेहरा आठवायला लागतो. आईने लिहिलेली चिठ्ठी आठवायला लागते. आईने तिची केलेली शुश्रूषा आठवायला लागते. आईने त्याला चिवचा आणि कावचा घास भरवलेला आठवायला लागतो. आईने त्याला जे काही आशीर्वाद दिले, जे मंत्र दिले जगण्यातले, ते त्याला आठवायला लागतात. तो थोडा धावत धावत पुढे गॅलरीकडे कटाक्ष टाकतो. गॅलरीतले वडील त्याला आठवायला लागतात. वडिलांचा चेहरा आठवायला लागतो आणि वडील त्याला डोळ्यात आशीर्वाद त्याला म्हणतात, तू जिंकणार आहेस, तू जिंकणार आहेस, तू फक्त धावायचा आहेस, तू फक्त धावायचास बेटा, तू जिंकणार आहेस. सगळ्या गर्दीकडे दुर्लक्ष करतोय. लाखोंची गर्दी आहे. त्या गर्दीत त्याला फक्त एकच चेहरा दिसतो त्याच्या वडिलांचा आणि एकच वाक्य आठवायचंय. एकच वाक्य त्याला ऐकायला येतं त्याच्या कानाला, बेटा तुला जिंकायचंय, बेटा तुला जिंकायचंय, तुला धावायचंय. आणि ते वाक्य त्याच्या कानात, त्याच्या मनात, त्याच्या चराचरामध्ये अगदी मंत्रासारखं काम करून गेलं. आणि मंद झालेला वेग त्या मुलाने इतका वाढवला, इतका वाढवला की जो मागे पडलेला मुलगा होता, जी पुढे गेलेली खेळाडू होती, त्या सगळ्या पाय असलेल्या खेळाडूला काही मिनिटांमध्ये त्यांनी मागे टाकलं. थोडं पुढे गेला आणि कमाल तुम्हाला सांगतो की काही क्षणातच तो तिथे सगळ्यात आधी पोहोचला आणि धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी गोल्ड मेडल पटकावलं. तो ज्याला गोल्ड मेडल पटकावलं, गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्या गोल्ड मेडल कडे तो गेला नाही. तो गोल्ड मेडल कडे न जाता तितक्याच वेगाने धावत आला. गॅलरीतनं वडील खाली उतरले, समोर आले आणि तो वेगाने वडिलांकडे धावत गेला आणि वडिलांना घट्ट मिठी मारली आणि एक वाक्य वडिलांसाठी उच्चारलं.
एक वाक्य वडिलांसाठी त्यांनी उच्चारलंय की जे तुम्हाला भविष्यात आणि आयुष्यात सारखं सारखं उच्चारायचंय, जे वाक्य तुम्हाला मंत्र म्हणून वापरायचंय, ते वाक्य उच्चारताना तो तरुण त्या वडिलाला असं म्हणाला, पप्पा मी गोल्ड मेडल जिंकलंय, जिंकणारा कोण आहे तर मी आहे, परंतु गोल्ड मेडल काय आहे तर माझं गोल्ड मेडल ते नाही, माझं गोल्ड मेडल तुम्ही आहात, तुम्हीच माझं गोल्ड मेडल आणि तुम्हीच माझं सोनं आहात. आणि मग त्या वडिलांना मिठी मारली, वडिलांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि मग वडिलांनी सांगितलं की बेटा या जीवनामध्ये अनेक स्पर्धा अशा आल्या, पण त्या तू लिया पेरल्या, इतक्या लिला या तू त्या स्पर्धा पार केल्या. तर त्याने जे वाक्य सांगितलं, त्याने जे वडिलांना अभिप्राय देताना सांगितलं, तर तो असं म्हणाला तरुण, बाबा आईने माझ्यावर विलक्षण प्रेम केलंय. आईने मला लहानपणापासून एकदाही मला असं आठवत नाही की आईने मला डब्याशिवाय शाळेत पाठवलंय. मला एकदाही असं आठवत नाही की मी शाळेत गेलोय आणि शिक्षकांनी उगीच माझ्या बरोबर काहीतरी गप्पाष्टक केली. कारण शाळेत गेल्यानंतर मला शिक्षकांनी जे संस्कार दिलेत ते संस्कार मला आठवत आहेत. बाबा मला आईचा तो आशीर्वाद सुद्धा आठवत होता. बाबा तू मला आईचे शब्द सातत्याने आठवत होते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला स्पर्धा मध्यावर आली होती, मी अगदी हरड्याच्या उंबरट्यावर येऊन उभा होतो, त्यावेळेला तुमचा चेहरा आणि तुमच्या तोंडून निघणारे बाहेरचे जे शब्द आहेत ते शब्द मला आठवत होते. बेटा तुला फक्त धावायचंय, बाकी विजय तुझाच आहे. बेटा फक्त तुला धावायचंय, बाकी विजय तुझाच आहे. तुला जिंकायचंय, कारण जिंकणारा तोच असतो जो धावत असतो, तोच जिंकत असतो. आणि मला खात्री आहे बेटा तू धावणार आहे, तू धावणाऱ्या पैकीच आहे. आणि मग धावणाऱ्या पैकीचा तू मुलगा आहेस. आणि असं म्हटल्यानंतर तो पोरगा म्हणतो की बाबा हे सगळं मला आठवत होतं. त्या तरुणांनी ज्या पद्धतीने त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली की बाबा मला काय काय आठवत होतं धावत असताना त्या स्पर्धेमध्ये, मी इथून बाहेर पडताना हेच सांगेल, 10वीचा पेपर देताना तुम्हाला तेच आठवायचंय. तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही मोठी परीक्षा द्याल, परीक्षा दिल्यानंतर मुलाखत द्यायला जाल, मुलाखत देताना तुम्हाला तेच आठवायचंय. तर जोवर तुम्ही हे आठवणार नाही तोवर तुम्हाला यशाच्या जवळ जाता येणार नाही. शाळा तुम्हाला खूप सोपी वाटते, मात्र आयुष्यामध्ये सगळ्यात आठवणीत राहणारा हाच टप्पा असतो, हाच काळ असतो. तुम्ही मांडी घालून खाली बसलात, मला हेवा वाटतो, तुम्ही माझी शाळा आठवतो. आणि मग लक्षात येतं की मांडी घालण्याचा काळ तोच होता आणि तोच खरा आनंद होता. कारण ज्याला मातीवर बसता येतं, ज्याला मातीशी चिकटता येतं, तोच माणूस यशस्वी असतो. आणि तुम्ही मातीशी चिकटलेले आहात, तुम्ही मातीशी तुम्ही जोडलेले आहात. आणि असेच विद्यार्थी घडत असतात, असेच विद्यार्थी यशस्वी होत असतात. तुम्ही या प्रांगणामध्ये बसला आहात, ही नुसती माती नाही, हे संस्कार आहेत. ही नुसती माती नाही, हे ज्ञान आहे. ही नुसती माती नाही, ही शिस्त आहे. ही नुसती माती नाही, या संबंध शिक्षकांचे आशीर्वाद आहेत. आणि हे सगळं घेऊन माथ्याला लावून तुम्हाला या त्या प्रांगणाच्या बाहेर पडायचंय, तुम्हाला जीवनाच्या प्रवासामध्ये प्रवास करायचा आहे. मला खात्री आहे एक दिवस असा येणार आहे, सत्काराला सुद्धा मला येण्याची संधी मिळणार आहे. आणि या मुलींपैकी आणि मुलांपैकीच कोणी कलेक्टर होणार आहे, कोणी तहसीलदार होणार आहे. या मुलीपैकी आणि मुलांपैकीच कोणी पायलट होणार आहे. या मुलीपैकी मुलांपैकीच कोणीतरी देशाचा सगळ्यात मोठा कॅप्टन होणार आहे. मला माहिती आहे हे भविष्य आहे. देशाचं भविष्य या अंगणात बसलंय, देशाचं भविष्य या मातीवर बसलंय. कुठे सुद्धा बेशिस्त मला दिसलेली नाही. आणि मला सांगा, जिथं बेशिस्त नाही ना, जिथं फक्त शिस्त आहे. आणि अशा जर वातावरणात तुम्ही घडत असाल, शिक्षण घेत असाल, तर मी खात्रीनं सांगेन की तुम्ही यशस्वी होणार आहे. आणि तुमच्या सत्काराला मला येण्याची संधी मिळणार आहे. मला आनंद वाटला की तुमच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मला यावंसं वाटलं. म्हणजे 10वी सोडून गेलं की 8वी सोडून गेलं की फार तुमची भाषणं ऐकलं तर खरंच मला खूप वाईट वाटत होतं. कारण मी हॉस्टेल सोडताना मला असंच वाटत होतं की हॉस्टेल सोडताना ती मुलं कुठे भेटतील का. पण तुम्हाला खरंच सांगू का, तिथून जे उडले सगळे, जे झेपा घेतला प्रत्येकाने, पण कुणी कुठे झेप घेतली, कुणी कुठे झेप घेतली, कुणीच कुणाला लवकर सापडलं नाही, मिळालं नाही. आणि म्हणून इतकं प्रेम करा मैत्रीवर, इतकं जपा एकामेकांना. नाते एवढं जपलं पाहिजे की एकदा जर आपण पंख आले आणि उडलो ना तर कुणीच कुणाला गवसत नाही. प्रत्येकाला आपलं क्षेत्र, आपला अवकाश महत्वाचं वाटायला लागतं. प्रत्येक जण आपला अवकाश शोधत जातो आणि अवकाश शोधत तो झेप घेत राहतो, तो उडत राहतो. आणि म्हणून जर इथून बाहेर पडत असाल तर फक्त एक काम करा, तुम्ही सुट्टीला कधीतरी मोठे अधिकारी झालात, कधी कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये लागलात, कोणत्याही पदावर गेलात आणि सुट्टीसाठी जर कधी गावाकडे आलात तर शिक्षकाची गरज शोधत त्यांच्या घरी जा, त्यांच्या पाया पडा, तरच तुमचा तो गावाकडची सुट्टी तुमच्या सत्काराने लागेल. कारण सुट्टीला आलेला विद्यार्थी ज्यावेळेला शिक्षकाच्या पायावर डोकं ठेवेल,
त्यावेळेला त्याची खऱ्या अर्थाने सुट्टी सार्थकी लागेल, त्याचं शिक्षण सार्थकी लागेल. अशाच पद्धतीचं शिक्षण सार्थकी लागावं या पद्धतीच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो.